नमस्कार, सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपले स्वागत आहे। मी मार्केटला गेले होते, तिथे मला हे जंगली मशरूम मिळाले। 150 रुपयाला मी 2 वाटे घेतले, कारण 2च वाटे राहिलेले त्यांनी मला देऊन टाकले 150 रुपयाला। तर त्याच्यापासून मी आज ना पानगा करणार आहे। तर पानग्यासाठी स्वच्छ मी हे मशरूम धुवून घेतलेले आहेत आणि त्याला आता असे बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत। तर पानग्यात पुढे काय काय करायचं ते आपण बघूया। तर इथे 2-3 चमचे तेल घेतले, त्याच्यात अर्धा चमचे जिरे घालायचे। जिरे चांगलं तडतडलं की आपल्याला त्याच्यात एक मोठा कांदा बारीक चिरून असा घालून घ्यायचा आहे आणि कांदा आणि जिरं चांगलं परतवून घ्यायचं आहे। तर कांदा आपला साधारण असा आपण शिजवून घेतलेला आहे आणि आता आपण चिरलेली आळंबी मशरूम घालून घेऊया आणि जरा परतवून घेऊया। 3-4 मिनिटं आपल्याला सतत ढवळून तिला परतवून घ्यायचे। तुम्ही बघू शकता या आळंबी मी थोडंसं पाणी असं सोडलेलं आहे, त्याच्यातच ती शिजली जाईल। तर आता आपण काय करायचं आहे, तर आपण आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ जरा थोडं कमीच घालायचं, कारण ती आळली जाईल ना, त्याच्यामुळे ती थोडी कमी होणार आहे। आणि अर्धा चमचा आपल्याला हळद घातली, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून चांगलं परतवून घ्यायचं आहे। पुन्हा एक 2-3 मिनटं परतवायचं आहे। नंतर आपल्याला त्याच्यात 2-3 हिरव्या मिरच्या, 4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर असं आपल्याला सरभरीत वाटून ते घालून घ्यायचं आहे। त्याच्यावर चांगलं परतून घ्यायचं आहे हे आळंबी। थोडा वेळ परतून झाल्यावर याच्यात आपल्याला चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। चिरलेली कोथिंबीर घातल्यावर आपल्याला भाजीचा गॅस बंद करायचा आहे आणि भाजी आपल्याला थोडी थंड करून घ्यायची आहे। तर आता कोथिंबीर घालून आपल्याला थोडंसं त्याला ढवळून घ्यायचं आहे आणि भाजी तयार आहे। आता आपण ही एका बाजूला ठेवून देऊया। आता आपल्याला भाजी थंड झालेली आहे, त्याच्यात आपण काढून घेतलेली आहे। आता त्याच्यात आपण पुढचं साहित्य घालायचं आहे। तर त्याच्यात आपल्याला इथे 2 कप आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। याच कपाने 2 कप आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचे आणि नंतर आपल्याला त्याच्यात थोडं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही हे पातळसुद्धा करू शकता, पण मी इथे थालीपीठासारखं घट्टसर असं मळून घेणार आहे। त्याच्यासाठी मी इथे अर्धा ग्लास पाणी वापरणार आहे। हे चांगलं ढवळून घेतलं की आपल्याला त्याच्यात पुन्हा थोडीशी उरलेली कोथिंबीर आहे ना, ती घालून घ्यायची आहे। आता कोथिंबीर घातल्यावर आपल्याला अगदी अर्धा ग्लास पाणी घालून ते मळून घ्यायचं आहे। तर घट्टसरच मळायचं आहे, पाणी अजिबात जास्त वापरायचं नाही। पीठ मळताना जास्त घट्ट मळू नका, सैलसर असं मळून घ्या। आता पाण्याची आवश्यकता जास्त लागणार नाही, एवढं पाणी पुरेसं आहे। तर तुम्ही बघू शकता छान प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि आता सारख्या आकारातच त्याचे आपण हव्या त्या आकारात आपण गोळे करून घ्यायचे आहेत। तर इथे हे गोळे 5 असे झालेले आहेत, सारख्या आकाराचे 5 गोळे झालेले आहेत। त्याचे 5 पानगे आपले तयार होतील। तर चांगले असे गोळे आधीच करून ठेवायचे आणि नंतर आपल्याला काय करायचं, एका बाजूला तवा गरम करत ठेवायचा। तवा आपला जुना असला तरी चालेल, कारण त्याच्यावर आपल्याला हे लावायचे आहेत। तर आता इथे मी केळीचं पान घेतलं आहे। तर केळीचं पान घेतलं ना का पानगे केळीच्या पानावरच छान होतात। तर केळीच्या पानाला आपल्याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, जास्त प्रमाणात तेल वगैरे वापरायचं नाही आणि अशा पद्धतीने व्यवस्थित ते थापून घ्यायचे। तर मध्यम आकारातच आपल्याला ते थापून घ्यायचे, जास्त पातळ वगैरे असे करायचे नाहीत।
तर आता आपला हा पानगा एक थापून झालेला आहे. तर व्यवस्थित त्याला असं लावून घ्यायचा. आणि कारण ते मशरूम आहे ना, अळंबी ते अशी वरती वरती येते ना, बारीक बारीक तुकडे आहेत ना ते असे वरती येतात, व्यवस्थित बसले जात नाहीत. तर आपण ते व्यवस्थित असे बसवून घ्यायचे. आणि पानगा आपला आता हा थापून तयार झालेला आहे. आता ह्याच्यावर काय करायचं, हे पानाची दुसरी बाजू आहे ना ती उलटी करायची, झाकून घ्यायचं त्याला, म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित त्याला शेकवता येईल. तर अशा प्रकारे पानगा आपला एक थापून तयार झालेला आहे. आता आपल्याला तो तवा गरम झाला ना त्याच्यावर हा पानगा अलगद ठेवून द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी तवा तापत ठेवलेला आहे चांगला. आणि आता हा पानगा आपण त्याच्यावर अशा पद्धतीने घालून घेऊया. पानगा असा ठेवल्यानंतर का थोडंसं आपल्याला पान असं लावून घ्यायचं त्याला, म्हणजे चांगली वाफ मिळेल त्याला आणि तो चांगला शिजला जाईल. वरून असं ताट ठेवायचं उपडं, की पानगा आपला 6-7 मिनिटांनी आपण पलटी मारून बघूया. तर आता दुसरा पानगा मी इकडे थापून घेते. त्याच पद्धतीने पान घ्यायचे आणि थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला हा पानगा थापून घ्यायचा आहे. असेच मी सगळे पानगे आता करून घेणार आहे. पण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आपण 2च पानगे हे मी तुम्हाला थापून दाखवलेले. तुम्हाला नाही इथे पाणी दिसते पानांना, पण ते पाणी मी मुद्दामून तसंच ठेवलेलं आहे पानं धुतल्यावर, कारण त्याचीसुद्धा पाण्याची वाफ होईल ना, त्याच्यामुळे पानगा चांगला शिजला जाईल. बरेच दिवस ही रेसिपी मला शेअर करायची होती, पण असे जंगली मशरूम काही इकडे कुठे जास्त मिळत नाहीत. आणि असले तरी ते आपल्याला बाजारात गेल्याशिवाय सापडत नाहीत. इकडे पापडीला बाजार, होळीला बाजार असतो ना वसईला, तिकडून मला ही मिळाले म्हणून मी घेतले आणि ही रेसिपी आज मी शेअर केलेली आहे. ही फार पूर्वीची जुनी रेसिपी आहे. तर आता हा पानगा एका बाजूनी झालेला आहे. आपण ताट काढून घेतलं आहे आणि त्याला आता हे बघा अजून एका बाजूने व्हायचं आहे, म्हणून आता आपण त्याला पलटी मारूया आणि पुन्हा त्याला झाकून ठेवूया, की पुन्हा 7-8 मिनिटांनी आपल्याला बघायचं आहे. तर अशाच पद्धतीने आपण हे सगळे पानगे आता करून घेणार आहोत. तर आता ही बाजू शेकली आहे ना, ती तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवते. तर आता बघू शकता आपली ही दुसरी बाजू पण चांगली शेकून झालेली आहे. तुम्हाला मी आता पान बाजूला करून दाखवते. खरपूस असे भाजून घ्यायचे चांगले, मग चवीला खूप छान लागतात. हे बघा किती छान प्रकारे तो भाजला गेलेला आहे आणि वास पण खूप छान येतोय. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे पानगे करून घ्यायचे आहेत. तर आता मी दुसरा पानगा पण करून घेते. आपण याची भाजी असं मिळालं का कधी पण करून खातो, पण जरा हा वेगळा प्रकार. तुम्ही कधी स्वयंपाक करायचा नसला तरी एक हा पानगा खाल्ला ना तरी तुमचं पोट भरून जाईल. आणि मी हे संध्याकाळी आज हेच केलेलं आहे. त्याच्याबरोबर दुसरं काही खाण्याची गरज नाही. आता आपला हा शेवटचा पानगा मी घालून घेतलेला आहे, तो पण याच प्रकारे मी भाजून घेणार आहे. चला तर मग आपण आता सर्व करूया. तर आपले सगळे पानगे आता भाजून तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता छान प्रकारे ते भाजले गेलेले आहेत आणि सुंदर असा त्याला वास येतोय. जास्त आपण काहीच मसाले वगैरे वापरलेत नाहीत. तर अशाच प्रकारे हे पानगे बनवतात. तर बघू शकता किती छान प्रकारे भाजून झालेले आहेत हे पानगे आणि ह्याची चव तर खूप अप्रतिम झालेली, मी सांगू शकत नाही. अगदी थोडक्याच मसाल्यामध्ये असा सुंदर पदार्थ तयार होतो. तर कधी तुम्हाला मिळाले तर या पद्धतीने मशरूम अळंबीचा पानगा तयार करून खा. तर अशा पद्धतीने आपण आता हे पानगे तयार करून सर्व केलेले आहेत. त्याच्याबरोबर दुसरं ना तुम्हाला काहीच खाण्याची गरज नाही का चटणी वगैरे, असं नुसतेच हे खायला इतकी चव लागते ना, कारण ती ओरिजिनल जंगलातली आपल्याला मिळालेली अळंबी. तर मी हे आज तुमच्याकडे रेसिपी शेअर केलेली आहे. तर तुमच्या कोणाकडे हे करतात का पानगे आणि ते कशा पद्धतीने करतात ते सुद्धा नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.